स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर आता स्वारगेट बस स्थानकावर सुरक्षा रक्षक वाढवणार। स्वारगेट एसटी प्रशासनाकडून 36 सुरक्षा रक्षकांची मागणी, ज्यामध्ये 6 महिला सुरक्षा रक्षक देखील असणार। रेकॉर्डवरील आरोपीच्या झाडाझडतीचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। स्वारगेट आगारामध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यातील त्यांची चौकशी होणार। पूर नियंत्रणासाठी पुणे महापालिकेला 200 कोटी रुपयांचा विशेष निधी राज्य सरकारकडून मंजूर। शहरातील नाले, ओढे यांच्या बाजूला सीमा भिंती बांधल्या जाणार। निधीसाठी पुणे महापालिकेचे शासनाला साकडे, तर आता समाविष्ट गावांचा जीएसटी विजा यासह जीएसटी हिस्सा, मुद्रांक शुल्काची मागणी। 32 गावांच्या मिळकत कर वसुलीला आता सुद्धा स्थगिती दिल्यामुळे निधीची मागणी। पुणे शहरात तापमान वाढलं, पारा 38 अंशांवर। कोरेगाव पार्कात सर्वाधिक 37.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। 1 ते 15 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना जेई लसीकरण, तर आजपासून 6,500 सत्रांचं या ठिकाणी आयोजन। पुणे या सत्रांचं आयोजन करण्यात आलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येणार। महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांचा कृती आराखडा उपक्रमामध्ये आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वोत्तम, तर पालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांचा सन्मान। पुण्याच्या भोरमधील शाळा आणि महाविद्यालयांच्या एकूण 950 शिक्षकांना क्षमतावृद्धी प्रशिक्षण। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा हा उपक्रम।